आपण कुठे चाललोय निहित? आपण कुठे जातोय? हॉटेल मध्ये. कशी जाणार आहे आपण? हॅलो, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आम्ही भटकवान. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. आम्ही आज निघालो आहोत एका इंटरस्टेट ट्रिपसाठी कोडाईकॅनल इथे. आपली फ्लाईट आहे पुणे टू बँगलोर. बँगलोरला आपला ले ऑफ आहे 2 तासाचा आणि मग नंतर परत आपला बँगलोर टू मदुराईची पुढची फ्लाईट आहे. आणि मदुराईहून पुढे आपल्याला जाण्यासाठी आपण झूम कार बुक केली आहे, सेल्फ ड्राईव्ह झूम कार, आणि ती आपल्याला एअरपोर्टवरूनच आपल्याला पिकअप आहे. सो बघूयात आपली ही सफर कशी होते. आत्ताच आम्ही आमचे बोर्डिंग पास कलेक्ट केलेत. आता चेक इन करू आणि पुढचा आमचा प्रवास कसा होतोय ते तुम्हाला नक्की दाखवतो. चेक इन केलं की व्हिडिओ कंटिन्यू करू. येस. आणि निहितसुद्धा एक्सायटेड आहे. निहित तू कुठे जातोय म्हणा? कुठे जातोय? कुठे? विमानात बसून हॉटेलमध्ये चाललाय निहित. आम्ही आता बँगलोर एअरपोर्टच्या लाऊंजमध्ये आहोत. डोमेस्टिक एअरपोर्टला गेट नंबर 35च्या जवळ हे लाऊंज आहे आणि आम्हाला इथे फ्री ॲक्सेस मिळाला मग क्रेडिट कार्ड्स आणि डेबिट कार्ड्स थ्रू. आमचं आता इथे ब्रेकफास्ट पण झाला आहे. सकाळचे आता 9:30 वाजलेत. आता आमचं ऑनबोर्डिंग सुरू होईल फॉर मदुराई. त्याच्या आधी आम्ही इथे लॉन्जमध्ये आलेलो. खूप छान सेटअप आहे यांचा. मोठं लाऊंज आहे आणि व्हरायटी पण भरपूर आहे खाण्यासाठी. बेवरेजेस पण आहेत. काही पेड सर्व्हिसेस आणि काही फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिसेस आहेत. सीटिंग अरेंजमेंटही खूप छान आहे. आणि आमचा आता ब्रेकफास्ट झाला आहे. निहितचा पण खूप छान ब्रेकफास्ट झाला. लहान मुलांसाठी पण फूड ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. आणि आता मग आपण जाऊयात आपल्या बोर्डिंगसाठी. निहित पण खूप छान एन्जॉय करतोय. त्याला हा सिटिंग एरिया खूप आवडला आहे. त्याला इथे खेळण्यासाठी एरिया वाटतोय हा. आता आम्ही बोर्डिंगसाठी निघालो आहोत मदुराईच्या प्लेनमध्ये आणि आपल्याला बसने पुढे जायचं आहे. मी खूप एक्सायटेड आहे की परत अजून एका प्लेनमध्ये आपल्याला बसायला मिळते. मी तू आत्ता कशात बसलायस रे? काय आहे ही? बस आहे. आणि यानंतर तू कशात बसणार आहेस? विमानात बसणार आहे निहित. तो खूप एक्सायटेड आहे. त्याला कळायला लागल्यापासून ही आमची पहिली तशी बघायला गेली तर प्लेन जर्नी आहे. याच्या आधी तो खूप लहान होता जेव्हा आम्ही आधीच्या 2 जर्नीज केल्या होत्या, पॉंडिचेरी आणि हैदराबाद. आता ही 3rd जर्नी आहे आमची रादर निहितसोबत प्लेनमध्ये. पण त्याला आत्ता कळायला लागलं की प्लेन काय असतं, त्यामुळे तो खूप एक्सायटेड आहे. आमचं 2x2 टाईप छोटंसं एरोप्लेन. आम्ही आता बँगलोरहून चाललो आहे मदुराईला. बऱ्यापैकी क्लाउडी वेदर आहे. कुठेही सूर्य नाही आहे. पावसाचं वातावरण झालं आहे पण पाऊस सध्या पडत नाही आहे. हे आहे छोटंसं आमचं आता एरोप्लेन. आता आम्ही 2x2चे सीट्स असतात इथे. मोठ्या प्लेनसारखे 3x3चे सीट्स नसतात. सो शॉर्ट डिस्टन्ससाठी जिथे की छोटं एअरपोर्ट आहे तिथे असे हे एरोप्लेन्स असतात. चला आता आपण जाऊयात बोर्डिंगसाठी.
आपण आता मदुराई एअरपोर्टला पोहोचलो आहोत. बँगलोर आणि पुण्यासारखं इथे क्लाउडी नाही आहे, बऱ्यापैकी ऊन आहे, चांगलंच धगधगतं ऊन आहे. आणि आपण आता आपली झूम कार घेतली होती सेल्फ ड्राईव्हसाठी, ती इथे आलेली आहे. आणि मयूर सगळे जे काही पेपर वर्क वगैरे आहे ते कंप्लीट करतो आहे. मग आपण जाऊयात पुढे कोडाई कॅनलच्या दिशेने. पोपट काय म्हणतोय? काकळे नाशी हरवली म्हण तू पण. पाखरे हरवली. तर आपण झूम कार आपली घेऊन आता हायवेला लागलोय कोडाई कॅनलला जायला. 132 किलोमीटर आहे, 3 तास दाखवतोय तो मॅपवर. रोड साधारण आता तरी अजून चांगला आहे, 4 लेन आहे. पुढे मोस्टली मे बी जेव्हा घाट वगैरे लागेल तेव्हा सिंगल लेन सुरू होईल. तर आपण टाटा पंच गाडी घेतली, त्याचे आपण अराउंड 17,000 पे केलेत. त्याच्यात फ्यूल इन्क्लुडेड नसतं, पण त्याने 3 गाड्या असतील साधारण एवढं फ्यूल टाकलं होतं. आणि परत त्यांना रिटर्नला आपल्याला तेवढंच द्यायचंय. नंतर फास्टॅग त्यांनी आहे त्यांचा ऑलरेडी लोडेड, सो जे काय त्याचे होतात ते आपल्याला त्यांना नंतर चार्जेस द्यावे लागतात. आणि मग नंतर जिथून आपण गाडी पिक केली तिथेच गाडी ड्रॉप करायला लागते. सो जर तुम्हाला ड्रायव्हिंग करायला आवडतं आणि कॅबवर डिपेंडेंट नसेल राहायचं तर हा चांगला ऑप्शन आहे. चार्जेस कमी असतात याचे कम्पॅरेटिव्हली. सो झूमचा ऑप्शन तुम्ही नक्कीच यूज करू शकता. ॲटलिस्ट मोठ्या सिटीजमध्ये तरी झूमचा ऑप्शन असतो. तर आपण लंचला टेम्पल सिटी असं हायवेवरच हे प्युअर व्हेज डायनिंग आहे. यांच्याकडे साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन सगळं मिळतं. आम्ही ते स्पेशल साऊथ इंडियन थाळी आणि मिनी मील असं खाल्लं होतं. छान आहे, टेस्ट चांगली आहे त्यांची. सांबार भात वगैरे आणि बऱ्याचशा भाज्या आहेत. ही आपली टाटा पंच आहे झूमकडून घेतलेली. सो मदुराई येऊन कोडाई कॅनलला जाताना हे पहिलंच लागतं टेम्पल सिटी. मिनी मील आणि पूर्ण थाळी असं झालं जेवण. आणि नंतर त्यांनी आम्हाला एक केळं, विडा आणि पायनॅपल ज्यूस असं आणून दिलं जेवणानंतर खाण्यासाठी. आपलं लंच झालं आणि पुढे आपण कोडाई कॅनलकडे आता निघालोय. खूप सुंदर रोड आहे, एकदम छान आहे, काही दणके वगैरे नाहीये. आणि आजूबाजूचा निसर्ग पण खूप छान आहे. क्लायमेट छान आहे. मेन म्हणजे आता ऊन वगैरे नाहीये, जरा थोडं ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे छान आहे. सगळीकडे हिरवळ पण आहे. आणि मेन म्हणजे गाडी विनाया चालत आहे. हॅलो, छान वाटतंय मला गाडी चालवताना. रोड पण छान मोकळा आहे आणि हायवे असल्या कारणाने ठीक आहे, आवडतंय मला चालवायला. गुड गुड, मला पण आवडतंय तू गाडी चालवतेस. आता कोडाई कॅनल अवघ्या 48 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि जाताना खूप छान असा चिंचेच्या झाडांचा मांडव आहे. खूप सुंदर वाटतं इथे, हिरवगार आहे. आजूबाजूला डोंगर रांगा पण दिसायला लागल्या आहेत आता. आणि ऊन खूप नसल्यामुळे छान आल्हाददायक पावसाचं वातावरण झालंय. ढग पण जमा झाले आहेत आकाशामध्ये. पावसाची अगदी बारीक अशी सर मगाशी येऊन गेली, पण खूपच सुंदर आहे सध्या वातावरण. आतापर्यंत आपल्याला एकही टोल लागला नाहीये. आपण मदुराई एअरपोर्ट पासून इथपर्यंत आलो. 132 किलोमीटर टोटल डिस्टन्स. आपल्या ई पासची सुद्धा चेकिंग झाली आणि आपण आता वर निघालो आहोत कोडाई कॅनलच्या दिशेने. तर कोडाई कॅनलला जाताना लोकल गाडी असली किंवा बाहेरची गाडी असली तर तुम्हाला ऑनलाईन ई पास काढावं लागतं त्यासाठी, आणि तरच एंट्री मिळते. त्यांचे काहीतरी दिवसाचे लिमिटेड स्लॉट असतात, तेवढेच ई पास मिळतात. त्यामुळे ऐन टायमावर येऊन ई पास काढायचा तुम्ही काढू शकता, पण मग त्या दिवशी जे स्लॉट भरले तर तुम्हाला एंट्री नाही मिळणार. सो बेटर आहे की तुम्हाला कोडाई कॅनलला यायचं असेल तर आगाऊ पास काढून घ्या. ई पास हा ऑनलाईन तुम्ही काढता येतो, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला फक्त तुमचा व्हेकल आणि नंबर ऑफ पॅसेंजर्सचे डिटेल्स तुम्हाला तिथे फिल करावे लागतात आणि तुमचा ई पास घर बसल्या तुम्ही काढू शकता.
कोडाईकॅनलला पोहोचलो आहोत. 3 किलोमीटर सिटी सेंटरपासून पुढे आपलं आज हॉटेल आहे आणि वेदर खूप छान आहे. ढग दाटले आहेत. खूप वळणावळणांचा रस्ता आहे त्यामुळे जरा थोडं कंटाळवाणं वाटतं पुढे पुढे, पण अप्रतिम निसर्ग सौंदर्य तुम्हाला बघायला मिळेल. सगळीकडे गर्ददाट हिरवी वनराई आहे. खूपच सुंदर आणि आल्हाददायक वातावरण आहे. त्यामुळे आम्हाला हा तरी प्रवास आवडला. पण हा जरा इतकी ड्राईव्ह करण्याची सवय नसल्यामुळे जरा थोडं कंटाळवाणं वाटतं. ब्रेक आवश्यक असतो. आम्ही एक ब्रेक घेतला सुद्धा, कॉफी ब्रेक. आता जरा ट्रॅफिक सुरू झाला आहे सिटीतला. पुढच्या 10 मिनिटात आपण आपल्या हॉटेलला पोहोचू. कोडाईकॅनलचं हॉटेल ताजमहल विंटेज विला इथे आपण आता चेक इन केलंय. ही इथे अशी पार्किंगची जागा आहे. बाहेर अशी सेटिंग आणि झोका आहे. एकच दिवसासाठी रूम आहे आपली ही. उद्या आपण इथून चेकआउट करून दुसरीकडे जाणार आहोत. सो प्रॉपर्टीच्या बाहेरचा हा असा व्ह्यू आहे. हा असा इथून एंट्रन्स आहे त्यांचं. ही आपली रूम आहे. एंट्रन्सला असा स्टडी टेबल आणि चेअर आहे. इथे असा मोठा मिरर आहे. टीव्ही, कबर्ड आणि कॉट आहे. निहितची मस्ती सुरू आहे. निहितला आत्ता फ्रेश केला आम्ही. सकाळी आम्ही असेच उठलो होतो त्यामुळे निहितला जरा फ्रेश होत आहे. असा मोठा बेड आहे आणि त्यांनी या बेडच्या खालीच अजून एक असा एक बेड दिलाय. मी हा ओपन करून दाखवतो तुम्हाला. तर आपल्या बेडच्या खालीच हा असा अजून एक बेड आहे. तो असा बाहेर ड्रॉवर सारखा ओढता येतो आणि मग तो पण तुम्ही बेड म्हणून वापरता येतो. छान आहे रूम, डिसेंट रूम आहे. एकच दिवसासाठी आहे आपला स्टे इथे. हे यांचं वॉशरूम आहे. गीझर आहे त्यांच्या इथे. WC, मिरर आणि शॉवर एरिया. $3,800 असं आपल्या या रूमचं रेंट आहे एका दिवसाचं. त्याच्यात काहीच मील प्लॅन इन्क्लुडेड नाही आहे. याचा अजून एक ड्रॉबॅक असा की तुम्हाला इथे जवळ हॉटेल काही नाही आहे. सो आता ह्यांच्याकडे जे मिळेल तेच आम्हाला आज रात्री डिनरसाठी ऑर्डर करावं लागेल आणि मग बघूयात काय आम्ही आज ऑर्डर करतोय. गुड मॉर्निंग. खूप थंडी आहे इथे आणि पहाटे बऱ्यापैकी पाऊस पडला. आता पाऊस नाही आहे. छान वातावरण आहे. खूप गारठा आहे हवेमध्ये. वातावरण खूपच छान आहे. आम्ही काल इथे आमचं डिनर केलं पण खूप सोसो होतं. चांगलं नव्हतं आणि टेस्टही चांगली नव्हती. इथे जवळपास दुसरं काहीच ऑप्शन नव्हतं त्यामुळे आम्ही बाहेर गेलो नाही आणि ड्राईव्ह करून आलेलो. बऱ्यापैकी दमलो होतो म्हणून आम्ही इथेच प्रेफर केलं घेणं. पण मी म्हणेन की सेकंड टाईम घेण्या इतपत खूप काही चांगलं नव्हतं. ही प्रॉपर्टी बऱ्यापैकी आयसोलेटेड आहे. आपल्या मेन सिटी सेंटरपासून दूर आहे त्यामुळे जवळपास खाण्याचे ऑप्शन्स नाही आणि लोनली प्लेस असल्यामुळे ठीक आहे. असं खूप काही छान व्ह्यू आहे वगैरे असं पण नाही आहे. सो प्रॉपर्टी तशी मोठी आहे पण दुसरीकडे पण आपण करू शकतो जिथे की जरा थोडंसं हॅपनिंग प्लेस असेल. एकंदरीत स्टे आमचा चांगला होता. प्रॉपर्टी ही खूप छान आहे पण मी म्हणेन की दुसरीकडे जर केलं असतं तर अजून बरं झालं असतं. असा होता आपला हा सफर पुणे टू मदुराई. आपण पुणे टू बँगलोर प्लेनने आलो. तिथे लेओव्हर होता. नंतर बँगलोर टू मदुराई दुसऱ्या प्लेनने आलो. मदुराईला आपण झूम कार बुक केली होती सेल्फ ड्राईव्ह. ती कार घेऊनच आपण कोडाईकॅनलला आलो. मदुराई ते कोडाईकॅनल हे डिस्टन्स आहे 132 किलोमीटर. रस्त्यामध्ये तसे काही टोल नाही आहे पण एक 40 रुपीजचा एक टोल आम्हाला कोडाईकॅनलच्या जवळ लागलेला.
घाट चढण्याच्या आधी. जवळपास हा 45 to 50 किलोमीटरचा घाट आहे. खूप घाट रस्ता आहे, त्यामुळे थोडंसं थकायलाही होतं. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.